नर्मदे हर. आता दुपारी जहाज पुरावून जेवण करून झोप काढून कपडे धुवून वाळवून सगळं करून निघाले. अक्षरशः जीवावर आलं तर बाहेर पडणं. प्रचंड ऊन आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड ऊन आहे. टळटळीत ऊन आहे, मध्ये कुठेही सावली नाही आहे. आणि आहेत 2-2 किलोमीटरवर गावं लागतात. पण आत्ता दुपारच्या वेळेला एकही माणूस पण नाही आहे, कोणीही दिसत नाही आहे. आपण म्हणतो ना कुत्रं पण दिसत नाही आहे, अक्षरशः कुत्रं पण दिसत नाही. इतकं टळटळीत ऊन आहे. चालणं आणि भयंकर अवघड आहे एवढ्या उन्हामध्ये. प्रचंड टेम्परेचर 35च आहे. तसं काही म्हणायला गेलं तर टेम्परेचर फार नाही आहे, पण उन्हाचा चटका मात्र भयंकर लागतो. भयंकर म्हणजे भयंकर लागतो. सबंध अशी शेती आहे आणि कुठेही सावली नाही, काही नाही, काही नाही. लांबवर तिकडे डोंगर दिसतात. आहे छान, चालताना खूप छान वाटतं, पण कठीण आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळी बरहाहून निघाली आहे आज. तिथूनच सगळा किनाऱ्यावरचा रस्ता आहे. तर मध्ये तुम्हाला हिरवं हिरवं दिसत असेल सगळ्यांना की शेती आहे पूर्ण. आणि अक्षरशः एक छोटीशी पायवाट फक्त ठेवलेली आहे. ही पायवाट तरी मोठी आहे, याच्या साधारण निम्म्याने पायवाट तिथं मागे होती. मध्ये एक छोटासा नाला होता, सुदैवाने त्याच्यात पाणी नव्हतं पण. आणि सबंध असा किनाऱ्याने रस्ता. आता पुढे बोरासपर्यंत आहे असं सांगितलं आहे. बघूया आता कुठपर्यंत जायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे सगळी वाट अशी मैया किनाऱ्याने आहे, अशी पगडंडी आहे. आता कुठपासून चालत आलं तेही दाखवता येणार नाही, कारण खूप इथं मैयाने छान वळणं घेतलेली आहेत. पण बरेच दिवसांनी असं मनसोक्त किनाऱ्यावरनं चालायला मिळतं आहे. बहुतेक आजचा रस्ता किनाऱ्यावरचा कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर तरी आहे असं सांगण्यात आलं आहे. बघूया किती आहे. फार छान दिसते मैया, मस्त चमचमणारं पाणी, अशी पायवाट. मजा येते. ही सबंध शेती आहे, शेतीतलं काही कळत नाही. मस्त वरती झोपडी आहे, छान प्रसन्न वातावरण. समोरच्या तटाला तिकडं मुलं खेळत आहेत पाण्यामध्ये, मस्त वाटते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सुप्रभात. नर्मदे हर. सकाळी अनघोरावरनं निघाले. कच्च्या रस्त्याने जंगलातली वाट थोडीशी शेताच्या बाजूने अशी करत करत पतई घाटला आले. पतई घाटला थांबून थोडा वेळ ब्रेक घेतला, बालभोग वगैरे घेतला आणि आता पुढे निघाली आहे शोकलपूरला. आता हा सगळा बहुतेक किनाऱ्यानेच रस्ता आहे.
मस्त माईचं पाणी असं छान चमचमतं आहे. ही अशी कच्ची वाट असणारी. सो बघूया आता कसं कसं आहे. मग अशी समोरच्या किनाऱ्याने 2-3 परिक्रमावासी जाताना दिसले होते. इतकं छान वाटलं की हे सगळं आपलं बघून झालेलं आहे आणि आता आपल्याला अमरकंटकला संपणार आहे. इतका आनंद होतो आहे. माई खूप छान करून घेते परिक्रमा. माईची कृपा तर अपरंपार आहे, त्याच्याशिवाय काही होऊच शकत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.